लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रस्त्यांची डागडुजी. भावी जिल्हा परिषद सदस्यांचा संधी साधूपणा उघड. डांबर न वापरता रस्ता काम, ग्रामस्थांनी काम पाडले बंद. डॉक्टर गणेश ढवळे. बीड जिल्हा ग्रामीण भागातील खड्डेमय रस्त्यांमुळे दुचाकीस्वार घसरून पडून अपघात होत असताना, नागरिकांचे जीव जात असताना आणि पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागत असताना ग्रामस्थांनी दिलेली निवेदने, लेखी तक्रारी व आंदोलने संबंधित भावी जिल्हा परिषद सदस्यांनी सातत्याने दुर्लक्षित केली होती. मात्र आता जिल्हा परिषद निवडणूक जवळ येताच अचानक रस्त्यांची तात्पुरती डागडुजी सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी खड्ड्यांवर माती टाकणे, खडी पसरवणे, नाममात्र डांबरीकरण करणे, तर काही ठिकाणी स्वखर्चाने रस्ता केला असे गाजावाजा करत फोटो, व्हिडिओ सोशल मीडिया व स्थानिक वृत्तपत्रात झळकू लागले आहेत. मात्र हा खरा विकास नसून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली दिखाऊ मलमपट्टी असल्याचा घणाघाती आरोप डॉक्टर गणेश ढवळे यांनी केला आहे. निवडणूक नसती तर हे रस्ते तसेच खड्डेमय राहिले असते. अपघातात माणसं गेली, अनेक जण जखमी झाले, तरी कोणालाही जाग आली नाही. आता मतांसाठी अचानक प्रेम उफाळून आले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया डॉक्टर ढवळे यांनी दिली. ही डागडुजी तात्पुरती असून पावसाळा आला की परिस्थिती पुन्हा जैसे ते होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. केवळ निवडणुकीपुरते नव्हे तर दीर्घकालीन दर्जेदार व टिकाऊ रस्ते बांधकाम व्हावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. महाजनवाडी ग्रामस्थांनी निकृष्ट रस्ता काम अडवले. बीड तालुक्यातील बालाघाटावरील चौसाळा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग मांजरसुंभा पाटोदा महाजनवाडी बोरखेड या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू असून सुमारे 10 लाख रुपये खर्चाचे अंदाजे 800 मीटर खडी डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विशेष म्हणजे रस्त्याच्या कामात डांबरच न वापरता केवळ खडी टाकून काम केले जात असल्याचे निदर्शनास येताच संतप्त ग्रामस्थांनी रस्ता काम तात्काळ बंद पाडले. यावेळी कंत्राटदाराने आपली चूक कबूल करत रस्त्यावरील खडी बाजूला काढून पुन्हा डांबर टाकून योग्य पद्धतीने काम करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच ग्रामस्थांनी काम सुरू करण्यास परवानगी दिली. यावेळी सचिन घरत, गौतम घरत, कृष्णा घरत, संतोष शिंदे, पिंटू घरत, दादाहरी घरत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. एकंदरीतच जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या रस्ते दुरुस्तीमुळे विकासापेक्षा भावी लोकप्रतिनिधींचा संधी साधूपणाच अधिक उघड होत असल्याची चर्चा सध्या गावोगावी रंगू लागली आहे. डांबर टाकलं नव्हतं, आम्ही खाली उचलून पाहिजे, खाली डांबर नव्हतं, मग आम्ही ते मला आडलं, मग त्यांना म्हणले काढून डांबर टाका, टाकून दे म्हणलं, काम चांगलं व्यवस्थित काम करा म्हणलं. दादाहरी घरात महाजनवाडी भागामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामस्थांची दळणवळणाची सोय व्हावी, बाजार हाट, विद्यार्थी शालेय असेल, त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. पण मात्र रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे करतात. आपण जर पाहिलं तर हा महाजनवाडी बोरखेड रस्ता जो आहे, गेल्या 2-3 वर्षापासून खड्डे पडलेला रस्ता ग्रामस्थांनी वारंवार जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना मागणी केली, मात्र त्या ठिकाणी कुठलीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. आता जिल्हा परिषद निवडणूक येत आहेत, त्याच्या तोंडावर या रस्त्याचं काम सुरू आहे डागडुजीचं, मात्र अत्यंत निकृष्ट. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डांबरच नाहीये खाली या ठिकाणी टाकलेलं, आणि त्याच्यावर खडी टाकून यांचा जो प्रकार चाललेला आहे तो ग्रामस्थांनी या ठिकाणी अडवलेला आहे. ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की हे 800 मीटरचा जो रस्ता जो आहे आणि त्याला 9 लाख रुपये किंमत जी आहे त्याची अंदाजे किंमत, हा रस्ता अत्यंत दर्जेदार असावा, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी काम अडवलं होतं. आता काम अडवल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने त्याची चूक मान्य करून परत या ठिकाणचं जर पाहिलं आपण पाठीमागं तर ती खडीची बाजूला सारून याच्यावर डांबर टाकून पुन्हा रस्ता करणार आहेत. जर या ठिकाणी ग्रामस्थ सजग नसते आणि ग्रामस्थांनी जर रस्ता हा अडवला नसता तर अशाच प्रकारचे काम निकृष्ट झालं असतं आणि गेल्या पुढच्या महिन्याभरामध्ये पुन्हा पहिले खड्डे निर्माण झाले असते. एकंदरीतच जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे बालाघाटावर जर आपण पाहिलं तर काही दिवसापासून जे लोकप्रतिनिधी किंवा भावी जिल्हा परिषद सदस्य रस्त्यांकडे लक्ष देत नव्हते, लोकप्रतिनिधी सांगून सुद्धा ग्रामस्थांनी आता ते रस्त्यावर उतरलेले आहेत, डागडुजीचे कामं करायला लागलेत. काही ठिकाणी स्वखर्चातून रस्ता केला म्हणून सोशल मीडियावर आणि दैनिकामध्ये बातम्या सुद्धा देऊ लागले आहेत. म्हणजे एकंदरीत हा जो लोकप्रतिनिधी आहे त्याचा संधी साधूपणा आहे, याबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. बाबासाहेब मणेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, महाराष्ट्र. बीड जिल्हा प्रतिनिधी.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.